इस वक्त की एक बेहद परेशान करने वाली खबर सामने आई है, जहां गोसे बांध से अचानक छोड़े गए पानी के टिवर समाज के सैकड़ों मछुआरों की जिंदगी और रोजी रोटी को तिनके की तरह बहा दिया गया। अलार्म यह है कि आज यह पारंपरिक समाज धरन रेती घाट और अचानक पानी के विसर्जन के चलते एक भयानक तिहरे संकट से जूझ रहा है। दरअसल प्रशासन द्वारा बिना किसी पूर्व सूचना के गोसे बांध के सभी 27 दरवाजे करीब आधा मीटर तक खोल दिए गए। अचानक हुए इस भारी जल विसर्जन के कारण पौनी तालुका की नदी किनारे रहने वाले ढेवर समाज के मछुआरों के ढोंगे, मासेमारी के जाल, रस्सियां और अन्य कीमती सामान पानी के तेज बहाव में बह गए। विलम सावरा, भोजापुर, धानोरी, कोंदली से लेकर पौनी तक सैकड़ों परिवार इस वक्त दाने दाने को मोहताज हो गए हैं। काय सांगाल दादा, तुम्ही आज पवनीवरून सगळे लोक इथं जिल्हाधिकारी पिंजऱ्यामध्ये आलेले आहेत, काय नेमकं तुमच्या मागण्यातनं काय निवेदन तुम्ही दिलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना? नमस्कार, मी हर्षल वाघमारे. माझ्या ढिवर बांधवांचं प्रतिनिधित्व करत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहोत. तो याच्याकरिता की आता जो गोसे धरणामधून पूर्णच्या पूर्ण गेट खोलल्यामुळं एक पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने नदी पात्राची लेवल वाढली आणि त्यामुळे आमच्या ढिवर बांधवांचे अनेकांचे डोंगे, जाळे व मासेमारी करण्याचे जे साहित्य आहेत ते वाहून गेलेत. त्याच्यामुळे एक मोठा नुकसान आमच्या ढिवर समाजाचा झालेला आहे, अनेक आमच्या ढिवर बांधवांचा झालेला आहे आणि त्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. अशा कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब, असा नुकसान झालेला आहे, दरवर्षी असा नुकसान होतो, तर याच्यावर त्वरित काहीतरी कारवाई करून तात्काळ आम्हाला मदत जाहीर करावी याकरिता निवेदन दिलं. सोबतच साहेबांना आम्ही याची आठवण करून दिलं की साहेब, आम्ही गेल्या 4 वर्षापासून 3 वर्षापासून आम्ही एक लढा देत आहोत. आमच्या ढिवर समाजाचा गोसे धरणामुळे एक मोठा नुकसान झाला, ज्याच्यामुळं आमचा पूर्णपणे पारंपरिक जो मासेमारीचा व्यवसाय आहे तो बंद झाला. त्याच्यानंतर जे आमची डांगरवाड्या होत्या त्या डांगरवाड्या बंद पडल्या. त्याच्यामुळं आमचा रोजगार पूर्णपणे बाधित होऊन आमचा रोजगार संपलेला आहे. जलपर्यटनामध्ये रोजगाराची आम्ही मागणी केलेली होती, त्याच्यातही काही झालेलं नाही. आता वरतून नवीन एक प्रश्न उभा झालेला आहे, जो अवैध आणि अप्रमाणितपणाने जो रेतीचा उत्खनन झालेला आहे. शासनाने मंजूर केलेल्या वाळू धोरणापेक्षा जास्त वाळू काढल्यामुळं आता नदीचे पात्राचे तट जे आहेत ते खसून आमच्या वस्त्या वाहून जाण्याच्या तयारीत लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं आमच्यासाठी एक मोठी एक आमच्यासमोर संकट आता उभं राहिलेलं आहे आणि त्या संकटातून आम्ही कसं निघावं याच्यासाठी मार्गदर्शन घेण्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि याच्यातून लवकरात लवकर काढण्यासाठी त्यांनी स्वतः इथे व्हिजिट देऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा याकरिता निवेदन दिलेलं आहे.